कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून मोकाट जनावरे पकडण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने रात्रीच्या वेळी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे। रात्रीच्या वेळी नागरिकांची वर्दळ कमी असल्याने मोकाट जनावरांचे कळप पकडणे तुलनेने सोपे होते आणि नागरिकांनाही धोका कमी राहतो। या मोहिमेदरम्यान नागरिकांनी रस्त्यावर विनाकारण फिरणे टाळावे, तसेच मोकाट जनावरे पकडताना घराबाहेर किंवा रस्त्याच्या कडेला अशा ठिकाणी उभे राहू नये जिथे घाबरलेली किंवा पळालेली जनावरे धडक येऊन आपल्याला इजा पोहोचू शकेल, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे। मोकाट जनावरे पकडण्याच्या या मोहिमेसाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे। काही जनावरे पकडल्यानंतर उर्वरित जनावरे घाबरून वेगाने इतरत्र धावण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षित अंतर ठेवावे आणि जनावरांच्या पळण्याच्या मार्गात जाणे टाळावे, असे आवाहन जितेंद्र रणछोड यांनी केलं आहे। जनावर पकडणारी टीम जेव्हा त्या गायांचा हे करीत होती, त्या गायांची झुंड संजयनगर भागात घुसली आणि ती खेळत होती। सुदैवाने तिला थोडी जखमा झाल्या। आपल्या कोपरगाव शहरात घडलेल्या 2 घटना पाहता आपलं सुदैव असं म्हणायला पाहिजे का त्या मुलीला थोडासा मार लागला, ती घटना बी दुर्दैवीची मार लागला। त्याच्या मी कोपरगावकरांच्या नागरिकांना एक आवाहन करतो तर कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर मोकाट जनावरं पकडण्याचं काम सुरू आहे आणि मी नगरपालिकेला सुद्धा विनंती केली, माननीय नगराध्यक्ष संधान साहेबांना, का आजची घटना झाल्यानंतर जी टीम मोकाट जनावरं पकडण्याचं काम करते त्या टीमला संधान साहेबांना विनंती केली का रात्री 12 नंतर, आजची घटना 10:30च्या सुमारास झाली, 10-10:30ला कोपरगाव शहरातले बरेचसे नागरिक जेवण झाल्यानंतर वॉकिंगला जात असतात, फिरायला जात असतात आणि ही घटना संजयनगर भागातली लहान मुलीची पाहिल्यानंतर रात्री 12 ते 4 या काळात त्या टीमनी काम करावं असं मी नगराध्यक्षांना विनंती केली। पण कोपरगावकरांना एक आव्हान करतो का रात्री 12 ते 4 कोपरगाव नगरपालिकेची मोकाट जनावरं पकडण्याची टीम जी कार्यरत आहे, ती काम करणार आहे, तेव्हा आपण बी काळजी ती घेतली पाहिजे। कारण गायीचा झुंड, जनावरांचा झुंड जेव्हा ती टीम काम करते ते पळत सुटतात, ते त्यांची कसरत आहे। आजपर्यंत त्यांनी 66-70 जनावरे पकडलेली असेल, तुम्ही जर पाहिलं असेल तर एक जनावर पकडताना सुद्धा त्यांना खूप शर्त मेहनत करावं लागते आणि मग त्या गायांचा झुंड पळत सुटतो। तेव्हा कोपरगावातल्या नागरिकांना मी एक कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्ष संधान साहेबांच्या वतीने एक आव्हान करतो तर रात्री 12 ते 4 कोपरगाव नगरपालिकेची टीम मोकाट जनावरं पकडण्याचं काम करणार आहे। आजच्या घटनेचा याच्यातून आम्ही एक ठरवलेलं आहे नगराध्यक्षांनी, रात्री 12 तुम्ही पण ती काळजी घ्यावा आणि कोपरगाव नगरपालिकेला सहकार्य करावं, अशी एवढीच विनंती या निमित्ताने कोपरगावच्या नागरिकांना करतो।